माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर, सण वार उत्सव या जागरमध्ये आपण विविध सणवारांची माहिती समजून घेतोय. आज आपण दसराविषयी अभिवाचनातनं ऐकूया. नवरात्र संपली की 10व्या दिवशी दसरा असतो. वर्षातील 4 सणांपैकी 4 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजेच दसरा. या दिवशी कुलदेवीचा, ग्रामदेवतेचा, इष्टदेवतांचा हार खडीसाखर वाहून मानसन्मान करायचा असतो. सीता मातेचा नैवेद्य शेतात मधोमध पुरून पूजा करावी. या दिवसापासून नवे शुभ कार्य करण्यास आरंभ करतात. मुलांसाठी 2 विशेष सेवा असतात. शाळेतील मुले आता सरस्वतीची म्हणजे विद्येच्या देवतेची पूजा करतात. वडिलांनी मुलांच्या जिभेवर सोन्याच्या किंवा दर्भाच्या काडीने ऐम हा बीज मंत्र काढावा. मुलांकडून एका तांब्याच्या ताम्हाणामध्ये तांदूळ पसरवून त्यावर भाताच्या बोटाने खालील नावे काढावीत. कोणती? चला आपण अभिवाचनातनं बघूया. श्रीमन महागणपती पतये नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री महासरस्वते नमः, श्री स्वामी समर्थ असे लिहून घ्यावे. बोटांनी वरील नावे तांदळावर काढायची कृती करावी. या दिवशी शस्त्रपूजाही करतात. हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीचे पूजन, सीमोल्लंघन, शमीवृक्षाचे पूजन विजयी मुहूर्तावर करावे. जवळपास शमीवृक्ष नसल्यास आपट्याच्या झाडाची पूजा करून त्या झाडाच्या मुळाजवळील माती अक्षदांसह आणावी. पुरुषांनी घरात प्रवेश करण्याआधी प्रवेश दाराजवळ उंबरठ्याबाहेर शेणाचा राक्षस काढून ठेवा. हा राक्षस म्हणजे दुष्ट शक्तीचे प्रतीक. त्याला चिरडून त्यावर पाय ठेवून घरातील मुख्य पुरुषांनी उंबरठ्यापर्यंत यावे. मग तेथे सुवासिनींनी त्यांचे ओवाळून स्वागत करावे. नंतर स्वामी महाराजांना, घरातील देवांना सोने द्यावे. लहानांनी मोठ्यांना नमस्कार करून आपट्याची पाने द्यावीत. सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रावर महाराजांचे सोने, आपट्याची पाने, घटाच्या मातीतीत काही धन अर्पण करून मगच एकमेकास सोने द्यावे. स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेल्या पानातून 2.5 आपट्याची पाने आपल्याजवळ पुढील दसऱ्यापर्यंत सांभाळून ठेवावीत. घरातील देवतांना वाहिलेली सोने तिजोरीत, पाकिटात ठेवावी. कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना बरोबर असू द्यावी. कार्यकारणभाव. याच दिवशी अष्टभुजा देवीने महिषासुराचा वध करून विजय संपादन केला. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून विजय मिळवला. कुबेराने याच दिवशी रघुराजासाठी शमीच्या आपट्याच्या वृक्षावर सुवर्णमुद्राचा वर्षाव केला. त्यातील फक्त 14 कोट मुद्रा वरतंतु ऋषींनी घेतल्या, बाकीच्या लोकांना लुटण्यास सांगितल्या. म्हणून या 2 वृक्षांचे मोठे महत्त्व दिसून येते. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते.